चर्चा करण्यासाठी नाही। मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांची कामं सगळी बंद पडली होती। राज्य शासनाच्या वतीनं कर्जाला अनुमती देण्यात आली होती, परंतु ते कर्ज मीरा भाईंदरच्या महापालिकेच्या आयुक्तांनी घेतलं नाही। जवळजवळ 15 लाख लोकसंख्या मीरा भाईंदरची आहे, परंतु जर रस्त्यांची सगळी कामं बंद पडली, कारण जवळजवळ 500 कोटीहून जास्त रस्त्यांची कामं चालू आहेत, परंतु निधी अभावी ती कामं बंद पडली। आचारसंहितेचं कारण सांगून किंवा त्याचा बागुलबुवा करून महापालिका प्रशासन ती कामं थांबवत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना रोषाला सामोरं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जावं लागतं। निवडणुकीच्या तोंडावर जर अशा पद्धतीनं चुका प्रशासनाची कडून होत असेल तर त्या निश्चितच चुकीचं आहे। महापालिका आयुक्तांना ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला आणि रस्त्याची कामं पावसाळ्यापूर्वी करण्याचे त्यांना आदेश दिले। त्याचबरोबर डोंगरी येथे उत्तनला एक डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडला सातत्यानं आग लागते आणि त्या आगीच्या धुरामुळे अनेक लोक ते आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। त्या लोकांनी मतदानावर 100% बहिष्कार घालू, कारण 40,000 लोकसंख्या आहे आणि जर खासदार, आमदार आणि नगरसेवक जर आमची कामं करत नसेल तर आम्ही मतदानावर का म्हणून बहिष्कार घालू नये अशी त्यांनी भूमिका घेतली। ही माहिती देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलो। डोंगरी येथील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब योग्य तो पाऊल शासनानं उचलावी अशी मी त्यांना विनंती केली। त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी संबंधित विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून देण्याचं आश्वासन दिलं। ठाणे संभाजीनगर या जागा ज्या आहेत त्या आपल्या नाही, लोकसभेच्या निवडणुकांचा काही विषयच नाही, परंतु शेवटी ठाणे शहर किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यात आणि ह्या आठवड्यामध्येच त्या उमेदवारांच्या उर्वरित जी नावं बाकी आहेत त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचे ठाणे जिल्ह्याचा 30 वर्षाचा इतिहास आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1996 साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती। प्रकाश परांजपे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असतो। ठाणे लोकसभेसाठी जी काही इच्छुक लोक आहेत किंवा जो काही नावं ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर करायचं आहे ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता आहे। शिवसेना किंवा भाजप हा लढा सुरू आहे नाही, त्या संदर्भात मला काही कल्पना नाही, परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे ठाणे ही सीट ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत। उमेदवार जो शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला जास्त मताधिक्यानं गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही करू। तर ज्या पद्धतीनं सर्वे पुढे केले गेले, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा ठाणे असेल, हिंगोली भाजपनं नावं केलं, आता असंही आणि हिंगोली असंही सांगितलं जातं की आता शिवसेनेने देखील एक सर्वे आणलेला आहे ज्यामध्ये त्यांचे सर्वे प्लसला आहेत आणि भाजपचे काही मायनसला आहेत, त्यामुळे आता सर्वेचा एक प्रकार पुढे आलेला आहे। नाही बघा, एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो की आजपर्यंतच्या सर्व पक्षाच्या प्रवक्त्यांनी जेव्हा तुमच्या चॅनलवर निवडणुकीच्या सर्वे संदर्भात चर्चा चालू असते त्यावेळेस प्रत्येक चॅनलमध्ये त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणतो की जे सर्वेमध्ये येतं ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची ती भूमिका बदलण्याचं काम हे सर्वेमध्ये जे सर्वेअर असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय। पण या सर्वेचे सर्व कोण आणि याचा त्रास होतोय का त्याची मला काय माहिती सर, उमेश पाटील, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या एक मिनिट सर्वेचा विषय झालेला आहे। हेमंत गोडसे यांनी आता एक नवीन सर्वे समोर आणलेला आहे ज्यामध्ये त्यांच्याचा सर्वे आणला होता की त्या भागामध्ये नाशिकमध्ये मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात छगन भुजबळांना विरोध आहे। 2 वेळा त्यांनी भुजबळ परिवाराच्या 2 सदस्यांना पाडलेला आहे आणि एकंदर संपूर्ण नाशिकमध्ये निगेटिव्ह परिस्थिती असा एक सर्वे ते मी एक गोष्ट, हेमंत गोडसे हे शिवसेनेचे 2 वेळाचे खासदार झालेले आहेत
आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांची भावना अशीच आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेला मिळावी. त्या ठिकाणी उमेदवार हेमंत गोडसे असो की अन्य कुणी असो ह्या विषयावर आम्ही काही आमची प्रतिक्रिया देऊ शकत नाही. परंतु ज्या 2 खासदार 2 वेळा निवडून येतात त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मागायचा अधिकार असतो आणि शिवसेनेची ती जागा आहे, ती जागा परंपरागत शिवसेनेची आहे, ती शिवसेनेकडेच राहावी अशी आमची भूमिका आहे. वैभव नाईकांनी टीका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.